नमस्कार, मी अयारा. आपण पाहता 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी. परभणी पासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या तुळजापूर व शहापूर येथील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी परभणीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी केली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 पासून शहापूर तुळजापूर तालुका जिल्हा परभणीला जोडणाऱ्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत होणारा रस्ता अडविणाऱ्या विरुद्ध रस्त्याचे काम चालू करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. रस्त्याचे मजबूतीकरणाचे काम चांगल्या प्रकारे चालू आहे. या चालू रस्त्याचे काम अडविण्याचे काम शेतकरी वैजनाथ गोपाळराव देशमुख, विश्वनाथ गोपाळराव देशमुख, सुभाष विजयराव देशमुख बाबा, गट क्रमांक 35 यांनी रस्त्यावरच अतिक्रमण केले आहे. हे गुत्तेदार व इंजिनियरला रस्त्याचे काम करू देत नाहीत. तसेच उपसरपंच सुभाष किशनराव देशमुख यांची या रस्त्यावर शेतजमीन असून रस्त्याचे अडवणूक करीत आहे. ज्या लोकांनी रस्त्याच्या विकासाच्या कामात अडथळा निर्माण केली त्यांच्यावर कडक कारवाई करून रस्त्याचे रखडलेले विकास काम लवकरात लवकर चालू करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर सुरेश भगवानराव मोरे, सदानंद रामराव यादव, पप्पूराज रामभाऊ शेळके, पंढरीनाथ गंगाराम भुसारे, यशवंत देवराव मोरे, वैजनाथ भुसारे, बाळासाहेब बाबूराव भुसारे, नागोराव माधवराव मोरे, विठ्ठल मोरे, माणिक आश्रुबा मोरे, गौतम सोपानराव खरात, माणिक मोरे यांच्या स्वाक्षऱ्या आहे. 222 महामार्गावर असलेलं जे आमचं शहापूर तुळजापूर जे रोड आहे ते एकदम अति उत्तम दर्जाचं काम चालू असतानाही पूर्ण गावाच्या विरोधात जाऊन फक्त 2 आणि 3 लोकांमुळे चांगलं काम जे रोडचं आहे ते बंद पाडत होते. त्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात इथं सगळे जमलेलो होतो. सदस्य, सरपंच आणि गावकरी, दोन्ही गावचे गावकरी इथं आलेले आहेत. 222 पासून जाणारा शहापूर तुळजापूर हा रस्ता 2-3 शेतकऱ्यांना अडवलेला आहे. हा अत्यंत दळणवळणाचा, या शहापूर तुळजापूर आर्वी कुंभारी या 5-6 गावाचा दळणवळणाचा मुख्य रस्ता तो झालेला आहे. गेल्या 60-70 वर्षापासूनचा हा रहदारीचा रस्ता आहे. परंतु जाणून बुजून काही शेतकऱ्यांना परभणीच्या येऊन तिथं शेत घेतलेले आहे आणि आजच्या घडीला तो रस्ता अडवत आहेत. म्हणून आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे, तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे. त्याच्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि पोलीस स्टेशनला आम्ही सगळे गावकरी मिळून निवेदन देणार आहेत. आम्हाला कलेक्टर साहेबांना आणि नायब तहसीलदार साहेबांना सांगितलं की आम्ही तात्काळ या उद्याच्याला याच्यावर तोडगा काढू. शादी हो या एंगेजमेंट, छिला हो या जुमागी, मीटिंग हो या कुछ और, परभनी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम, फैसल फंक्शन हॉल, दरगाह रोड, फैसल कॉलोनी, जमीर पॉइंट, परभनी. बुकिंग शुरू है, जल्द ही संपर्क करें. सैयद मुजम्मिल, मोबाइल नंबर 8177941481, सेकंड नंबर 9922855585. फैसल फंक्शन हॉल की खुसूसियत, 2 व्हीलर 4 व्हीलर के लिए भरपूर पार्किंग व्यवस्था, लेडीज के लिए पर्दे का माकूल इंतजाम और सेपरेट कुशादा हॉल, जेंट्स के लिए सेपरेट हॉल, सेपरेट वॉशरूम, लेडीज के लिए सेपरेट हॉल, माकूल पानी का इंतजाम, दरगाह से करीब, सबसे कम बजट में. विजिट जरूर कीजिए, आज ही बुकिंग करें. आपण पाहता 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी. आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन अवश्य दाबा, लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका. आपण पाहत राहा 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी. जय हिंद.